मारसा बोले महाराज माळसा बोले देव समाज मायर मायर देवा धामुषडवाणी महाराज धामुषडवाणी आर्य पिता माझा शवकार देवा
नवलख तांदूळ महाराज नवलख तांदूळ आणून केला गजर केला गजर देवा त्या देवाला 12 वर्ष चाकरी केली तसं राणा वनामध्ये बाजूबाईचे मेंढर वळले राणा वनामध्ये हिंडला त्या कन्याच्या पुढ्या 4 केली कन्या खाल्ल्या त्या कन्या खाऊन 12 वर्ष चाकरी केली बाजूबाईचे 9 लक्ष मेंढर मारून टाकले आणि माणूसची ओळख होता त्या माणूसचे लग्न लावला तेव्हा त्या देवाने काय केलं बाजूला घोड्यावर आला घोड्यावर घेऊन देवा चाकरी केली आणि बाजूला ढवळ्या घोड्यावरती बसवलं आणि त्या गडावरती आले तेव्हा त्या म्हासाबाईने पुढे पंच आरती हातामध्ये घेतली आणि देवाला वळवाला त्या नंदी चौकामध्ये पहिल्या पायरीवरती आली तेव्हा त्या म्हासाला पाहिलं ही कोण देवाला सांगितलं ही बानू तेव्हा त्या बानू नाव काढतास तेव्हा त्या म्हाताऱ्यानं काय केलं बाबा माझ्यावर सवत आले बानूला घेऊन तेव्हा तुम्ही काय केलं बाई माझ्यावर सवत तुम्ही धनगराची बानू घेऊन आले बाई सौती भाकर अवधार्या केल्या द्वाना सौती भाकर अवधार्या केल्या द्वाना खंडे बाया येड्या देवा तुम्हाला कसा घ्यावा वाटून
बाजूला पाहता महाराज धनगरीला पाहता जीवाची होती लाई बाई बाई ही धनगराची बानू पाहता माझ्या जीवाची होती बाई लाई पण त्या देवाचा ह्याकडे बाजार काय म्हणतो पकडा म्हणे म्या बंडा बंडवाडा भानुबाईला महाराज भानुबाईला देवातून अर्धा वाडा विचार केला की बानूबाईला अर्धा कड वाटून द्यायचा आणि अर्धा बानूला द्यायचा अर्धा माणसाला द्यायचा म्हणून त्या बानूबाईला पुढे अर्ध्या कडामध्ये तळ भैरवामध्ये ठेवलं आणि खंडेराव आणि म्हासाबाई वर त्या गडावरती राहतात तो डाव्या पायाच्या अंगोठ्याला भांडार लोटतो आज तो गुप्त भांडार त्या बाणूंच्या अंगावरती पडतो म्हणून त्या बाणूला भेटण्याचा वार देवाचा कसा वाटला पुढे रविवार त्या बाणूला भेटण्यासाठी देव जात्या रविवार मानले गेला